तर आज आम्ही आलो होतो महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी महालक्ष्मी गडावर। तर आज सकाळी आम्ही चौघ मित्र निघालो गाडी घेऊन महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी महालक्ष्मी गडावर, कारण की खूप दिवस झाले होते आणि आम्ही महालक्ष्मी गडावर गेलो नव्हतो। तर गाडीच्या प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो गंजाड जवळ आणि इथनं महालक्ष्मी मातेचा डोंगर बघा किती सुंदर दिसत होता। तर प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही कधी महालक्ष्मी मातेच्या गेटवर पोहोचलो आम्हाला कळलंच नाही। मग इथनं हा शेवटचा टर्न घेऊन ना आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मातेच्या गडाजवळ आणि इथनं बघा गड किती सुंदर दिसत होता। तिथे पोहोचून ना सर्वात आधी गाड्या साईडला लावल्या आणि आम्ही सुरुवात केली महालक्ष्मी मातेच्या गडावर चढण्याची। मेन गेट आली होती, सर्वात आधी मेन गेट वर पाया पडलो आणि आम्ही सुरुवात केली डोंगरावर चढण्याची। तर मेन म्हणजे आजचं वातावरण एवढं सुंदर होतं ना की थोडा पण थकवा आपल्याला लागत नव्हता, म्हणजेच मस्त थंडगार वातावरण होतं। आणि आज गडावर गर्दी पण खूप म्हणजे खूपच कमी होती। तर आता आम्ही मजाक मस्ती आणि गोष्टी करत कधी महालक्ष्मी मातेच्या डोंगराजवळ पोहोचलो आम्हाला काय कळलंच नाही। तर तुम्हाला तर माहितीच आहे महालक्ष्मी गडावर आलो आणि माकडं दिसणार नाही असं कधी होऊ शकत नाही। तर मंदिराजवळ आम्ही पोहोचलो आणि आतमध्ये प्रवेश घेतला आणि इथे येऊन पाहिलं तर काय थोडीशी पण गर्दी आज दिसत नव्हती आणि त्यामुळे आम्हाला दर्शन पण खूपच चांगलं भेटलं। तर दर्शन वगैरे चांगल्यारीत्या झाल्यानंतर आम्ही विचार केला की मागच्या साईडला जाऊ आणि इथनं नजारे तरी बघूया कसे काय। तर आम्हाला हे माकडं दिसले जे काय खूप मजा घेत होते ग्रिल वर बसून ना। तर चला आता मी तुम्हाला दाखवतो इथला नजारा किती सुंदर आहे तो। तर जाता जाता कमेंट मध्ये सांगून जा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हो अशाच व्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका। तर आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्लॉग मध्ये।